नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो साळुंखे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपल्याला आज रेल्वेची जी काही भरती आलेली 12वी पास मुलांसाठी, जसं तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की 12वी पास असलेले मुलं रेल्वे भरतीमध्ये अप्लाय करू शकतायत. तर त्याच्यासाठी ही भरती आलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय काय, किती तारखेपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे, किती तारखेपर्यंत फॉर्म फिलिंगचं राहणार आहे, ते सर्व आपण या जाहिरातीतनं पाहणार आहोत. किती फीज लागणार आहे, तुम्हाला सिलेबस काय असणार आहे, सर्व आपण या जाहिरातीतून पाहणार आहोत. आणि अशाच अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळून जातील. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला जे काही येणारे व्हिडिओज असतात, नोटिफिकेशन्स असतात, किंवा त्या नोटिफिकेशनमध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला समजत नाही, तर त्या आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला आपण पहिले जाहिरात पाहूया. जाहिरातीत 12वी पास असलेल्या पदांसाठी किती तारखेपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. तर 12वीचं जे काही मुलं आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे रेल्वेमध्ये भरती होण्याची. तर त्यांची जी काही डेट आहे फॉर्म फिलिंग सुरुवात होणार आहे, तर ती किती तारखेपासून चालू होणार आहे. ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन्स, तर ते होणार आहे 21 सप्टेंबरपासून चालू होईल फॉर्म फिलिंगला. आणि क्लोजिंग किती तारखेला, 20 ऑक्टोबरला होणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 1 महिना फॉर्म फिलिंगसाठी देण्यात आलेला आहे, बरोबर. तर मग चला पुढे जाऊया. आपण ठळक मुद्दे पाहणार आहोत. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते पद येतात ते पाहून घेऊया. याच्यात येतात कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क म्हणजे TC. अशा पद्धतीचे 4 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. प्रत्येकाचं इनिशियल पेमेंट काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. मेडिकल स्टँडर्ड काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. एज क्रायटेरिया काय असणार आहे तो देण्यात आलेला आहे. आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते सुद्धा तुम्हाला देण्यात आलं आहे. म्हणजे जसं की आता पाहू आपण, कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदासाठी जवळपास 2022 जागा देण्यात आलेल्या आहेत. नंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टसाठी 361 जागा देण्यात आलेल्या आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी 990 जागा देण्यात आलेल्या आहेत. आणि ट्रेन्स क्लर्कसाठी 72 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्या ह्या टोटल जागा मिळून किती होत आहेत, तर 3445 जागांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. आणि किती, 12वी पास असलेल्या मुलांसाठी ही भरती असणार आहे. त्याच्यानंतर आपण काही जे ठळक मुद्दे आहेत ना तेच पाहणार आहोत, जास्त हे करणार नाही आहेत. जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण वेगवेगळे सब्जेक्ट वाईज एक व्हिडिओ तयार करणार आहोत. या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सगळ्यांनी वाचून घ्यायचे आहे. तुम्हाला आपली जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करणारच आहे. मी जे बोललो की मेडिकल स्टँडर्ड कसे असतात मेडिकल स्टँडर्डनुसार तुम्हाला काय काय देण्यात आलेलं सर्व तुम्ही पाहून घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता इथे एज लिमिटबद्दल देण्यात आलेलं आहे. एज लिमिट तुमची 18 ते 33 पर्यंत असणार आहे. त्यांनी इथं अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ आणि लोअर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ या दरम्यान तुमची तुमचं वय असलं पाहिजे. 18 ते 33च्या दरम्यानमध्ये तुम्ही असले पाहिजे, तरच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. इथं अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट म्हणजे 12वीच्या बेसिसवर तुम्ही हे भरू शकतायत फॉर्म. सर्व तुम्हाला दिलेलं आहे. OBCसाठी 3 वर्षाचं हे दिलेलं आहे रिलॅक्सेशन. SC साठी 5 वर्षाचं दिलं आहे. SC/ST साठी एक्स सर्व्हिसमॅन वगैरे जे काही तुमच्या पद्धतीने हे आहे तर एज लिमिट ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्याचं तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात व्हिडिओला स्टॉप करून, बरोबर. पुढे जाणार आहोत आपण. एक्झामिनेशन फी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन फी. रेल्वेची एक्झामिनेशन फी एकदम माफक दरात असते. पहिली गोष्ट, जर OBC SC/ST OBC आणि ओपनवाल्यांना फी असणारे 500 रुपये. पण हे 500 रुपयानंतर काय होणार आहे, जेव्हा तुमची CBT 1 एक्झाम होईल त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ॲपियर होणार CBT 1ला, तर त्याच्यानंतर तुम्हाला 500 रुपयामधले 400 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि तुमच्याकडून आत्ताच त्यांनी अकाउंट नंबर वगैरे सगळं घेणार आहेत. तसंच PWD फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स SC/ST यांना असणारे 250 रुपये फी असणार आहे. ही सगळी तुम्हाला हे होणार आहेत, बरोबर. अशा पद्धतीने तुमची फीचं स्ट्रक्चर असणार आहे. सगळं आपण व्यवस्थित पाहणारच आहोत. सगळे डिटेल ॲनालिसिस आपण करणार आहोत. तर तुम्हाला मी सिलेबस दाखवून देतो तुमच्या एक्झामिनेशनचा.
सिलेबस काय असणार आहे याच्यासाठी. हां, CBT 1 पहा, तुम्हाला 3 स्टेप असणार आहेत. CBT 1, CBT 2 आणि टायपिंग टेस्ट, बरोबर. अशा पद्धतीचे 3 स्टेज असणार आहेत. त्याच्यापैकी CBT 1चा जो सिलेबस आहे तो असणार आहे जनरल अवेअरनेस 40 प्रश्न असतील 40 मार्काला, मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असतील 30 मार्काला, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्काला असणार आहेत. आणि मिनिमम ड्युरेशन यांना किती असणार आहे, तर तो असणार आहे 90 मिनिटाचा. 90 मिनिटासाठी तुम्हाला पेपर असणार आहे. 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न करायचे आहेत. पहिली गोष्ट, CBT 1ला काय सिलेबस सांगितलं मी, जनरल अवेअरनेस 40 मार्काला, मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 प्रश्न असणार आहेत तुम्हाला इथं. त्याचा डिटेल सिलेबस तुम्हाला खाली दिलेलाच आहे त्यांनी. मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस हा सर्व सिलेबस दिलेला आहे. आपण काय करणार आहोत, या सिलेबसचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ तयार करू की कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, बरोबर. त्यानंतर CBT 2, जी CBT 2 होणार आहे त्याच्यासाठी काय असणार आहे, 90 मिनिटाचा हा हे असणार आहे, पेपर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेससाठी 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचे 35 आणि रिझनिंगचे 35 असे टोटल 120 क्वेश्चनसाठी तुम्हाला विचारला जाणार आहे. CBT 2मध्ये तुम्हाला 90 मिनिटं 120 प्रश्न असणार आहे. तर तुम्ही काठिण्य पातळी समजू शकतात, बरोबर. तर मग पुढचं असणार आहे तुमचा हा सगळं सिलेबस दिलेला आहे त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये. तो आपण आपल्या वेगळ्या लेक्चरमध्ये तो घेणारच आहोत अशा पद्धतीने. आणि बाकीचे जे काही पदं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला टायपिंग स्किल्स टेस्ट दिलेली आहे, तर तीसुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे. ते कोणते कोणते पद आहेत, तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर, हे पहा, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे. त्याचं सगळं काही इथं दिलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यायची आहे. ह्याच्यात पहा तुम्हाला म्हटलेलंच आहे इथं कमर्शियल कम टायपिंग कम तिकीट क्लर्क कशा पद्धतीने. CBT 1 सगळ्या फॉर ऑल पोस्टसाठी कॉमन असणार आहे आणि CBT 2 पण कॉमन फॉर ऑल पोस्ट. आणि स्किल टेस्ट रिक्वायरमेंट असणार आहे कोणासाठी, तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टसाठी आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी टायपिंग स्किल टेस्ट घेण्यात येणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने तुमचं हे सर्व होतं, सर्व जाहिरात होती तुमचे. तुम्ही त्या आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही सर्वजण फॉर्म भरू शकतात. सर्व याच्यामध्ये मी जवळपास क्लिअर केलेलंच आहे. तुम्हाला मेन्शन जे गोष्टी होत्या, माझ्या ठळक गोष्टी तुम्हाला ज्या लागतात पूर्ण याच्यात, तर ते सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणत्या याच्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलं आहे. हे सगळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट OBCचं कसं असलं पाहिजे, त्यांचा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीने. तर डॉक्युमेंटविषयीसुद्धा आपण तुम्हाला एक व्हिडिओ तयार करणार आहोत. कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. फॉर्म भरण्याची काही करायची नाही आहे, मिडमध्ये फॉर्म भरायचा कधी पण, कारण की जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरून मोकळे होऊन जातात आणि त्यानंतर मग तुमच्या काहीतरी मिस्टेक राहून जातात, काही गोष्टी ॲड करायचे राहून जातात, तर ते तुमच्याकडून व्हायला नको यासाठी आपले सगळे जे डिटेल व्हिडिओज असतील फॉर्म फिलिंग संदर्भात किंवा डॉक्युमेंट संदर्भात, तर ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकतात. हे सगळं जागांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे प्रत्येक RRBनुसार. RRB वाईज सर्व अहमदाबादचं आहे, त्याच्यानंतर पुढे येतं अजमेर, बेंगलोर, अशा पद्धतीने सगळीकडचे जे काही भोपाळ सगळे दिलेलं आहे. तुम्हाला ते सगळं तुम्हाला पाहायला मिळून जाईल. याची PDF तुम्हाला आपल्या याच्यावर टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊया. तर मग चला, तुम्हाला एवढं सगळं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यानुसार तुम्ही आता फॉर्म फिलिंग करू शकतात आणि जोरात अभ्यासाला तयारी करा अभ्यासाची, पेपरची, आणि सर्वजण पास होतील अशी गॅरंटी करतो, बरोबर. तर मग चला, धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे. आणि जे कोणी अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसणार तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खूप फायदा होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा तुम्हाला, ते तुम्हाला वेळोवेळी समजत जाणार आहे. धन्यवाद.